चला तर मंडळी, आज आपण ज्वारीचं पीठ किसून भरपूर कॅल्शियम, फायबर आणि कमी कॅलरीज असलेला खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी केला नसेल तर एकदा मंडळी या पद्धतीने करून बघा। आजची रेसिपी आहे ना ती खूपच पौष्टिक आहे। तुम्ही जर ही रेसिपी संपूर्ण पाहिली तर केल्याशिवाय राहणार नाही। माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारीच आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी एक मिक्सिंग बाउल घेतला, यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आता हे ज्वारीचं पीठ घेताना मी चाळून घेतलेलं आहे, पीठ चाळूनच घ्या। यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी चिमूटभर मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। यानंतर गरज लागेल तसं कोमट पाणी घालायचं। इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे, कारण ज्वारीचं पीठ आहे ते थोडंसं चिकट असतं, यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं हे घट्टसर थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आधीच पाणी घालायचं नाही, नाहीतर हे पीठ आहे ना ते नरम होऊन जाईल। या पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर अगदी थोडंसं तेल घ्यायचं हातावर आणि तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित चांगलं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, जास्त पीठ हे पातळ नको किंवा जास्त घट्ट सुद्धा नको। हे बघा, या प्रकारे असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं आपण हे पीठ आहे ना ते बाजूला ठेवून देऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। 5 मिनिटं मी बाजूला पीठ ठेवलेलं होतं। आता परत एकदा थोडंसं व्यवस्थित मळून घेऊया आणि या पद्धतीने सारख्याच आकाराचे हे गोळे करून घेऊया। 4 गोळे करून घेतलेले आहेत। हे बघा, आपण या पिठाचे आता शेव करणार आहोत। तुम्ही कधी केले आहेत का मंडळी? केले नसतील तर एकदा करून बघा। इथे मी चाळणी घेतली आहे। चाळणीला सगळ्या बाजूने असं ब्रशने किंवा हाताने तेल लावून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण शेव यावर बनवू ना तेव्हा ते चिटकणार नाही। 1 गोळा घ्यायचा। आता इथे मी घेतली आहे बारीक किसणी, बारीकच अशी किसणी घ्या, किंवा तुम्ही सोऱ्यामध्ये हे पीठ घालून सुद्धा असे हे शेव पाडू शकता। तळ हाताच्या साहाय्याने हलक्या हाताने दाब देत या पद्धतीने हे शेव पाडू शकता। तुम्हाला जर यावर जमत नाही तर तुम्ही सोऱ्यामध्ये पीठ घालून तुम्ही हे शेव बनवू शकता, पण यावर हे बघा मस्त असे बारीक बारीक शेव बनतात। पहा किती साधी सोपी पद्धत आहे। हा पदार्थ खायला इतका चविष्ट आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असल्यामुळे हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की करून पहा। हे बघा, सगळे शेव मी बनवून घेतलेले आहेत। या पद्धतीने मस्त बारीक बारीक शेव तयार झाले। पाणी आधीच गरम करायला ठेवलंय। चांगलं उकळून पाणी घेतल्यानंतर ही शेवची चाळणी यावर ठेवायची, झाकण ठेवायचं आहे यावर आणि 5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची। तोपर्यंत पुढची तयारी करूया। आता आपण एक मसाला बनवतो, यासाठी तवा गरम केलाय। 1 चमचा तेल घालायचं। 1 मोठा कांदा लांब लांब उभा चिरून घेतलाय पातळ। हा कांदा चांगला परतून घ्यायचा, एकसारखं मिक्स करून छान असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्हाला अजून कोणकोणते पदार्थ असे वेगवेगळे पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस बनवण्याचा प्रयत्न करेन। कांदा चांगला भाजून घेतला। आता यामध्ये घालायचं आहे किसलेलं 1 वाटी ओलं खोबरं। तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता। व्यवस्थित कांदा आणि खोबरं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। व्यवस्थित हे भाजल्यामुळे ना वाटण आपलं छान होतं आणि ही रेसिपी आपण जी बनवतोय ती खायला एकदम अप्रतिम लागते। सगळं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा रंग बदलत नाही। छान असं वाटण भाजून झालेलं आहे। काढून घेऊया, पूर्णपणे थंड करून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता शेव मस्त वाफवलेले आहेत, छान असा रंग बदललाय। काढून घेऊया ही चाळणी आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। मसाला सुद्धा थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, मुठभर कोथिंबीर घातली आहे। आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे। आता पुढची तयारी करूया। यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे। तेल घालायचं आहे, यामध्ये 1 चमचा घालूया जिरं आणि घालूया आता हिंग पावडर। यानंतर घालायच्या 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या, यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो। मिक्स करून घेऊया, म्हणजे लसूण आणि जिरं आहे ना ते चांगलं भाजलं जाईल, म्हणजे याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो। 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, कांदा सुद्धा मिक्स करून छान परतून घ्यायचा, याचा कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालूया कढीपत्त्याची पानं आणि घालूया आता यामध्ये 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। तुम्ही इथे टोमॅटो प्युरीची सुद्धा गरज असेल तर तुम्ही इथे वापर करू शकता।
मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे. छान असं मिक्स केलं. आता खाली मसाले, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातलेली आहे. यानंतर मी इथे घालते याला चव येण्यासाठी 1 चमचा कांदा लसूण मसाला. यामुळे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो. नक्की ट्राय करून बघा. आता वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये घातलेलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हे सगळे मसाले वाटण परतून घ्यायचे आहे, म्हणजे कच्चेपणा कुठे राहत नाही. असंही आपण वाटण भाजूनच घेतलं होतं. कांदा खोबरं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार पाणी. मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलं आणि तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये खाली आता चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीला मस्त अशी एक उकळी काढून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम फास्ट करून मी ग्रेव्हीला छान उकळी काढून घेते. शेव आपण जेव्हा उकडले ना त्यावेळेला गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली होती. स्लो फ्लेमवर शेव उकडून घेतलेले आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त याला एक उकळी आलेली आहे. पहा रंगसुद्धा खूप मस्त आला. आता यामध्ये खाली अर्धा चमचा गरम मसाला आणि गरम मसाला घालून त्यानंतर घालायची आहे थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे हा पदार्थ खायला अजूनच छान लागतो. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे शेवसुद्धा हे बघा मी असं काढून एका बाजूला ताटावर ठेवले होते. खाली एक जाळी ठेवली होती. आता तुम्ही पाहू शकता किती मस्त असे सुटसुटीत असे शेव तयार झालेत. पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड केल्याशिवाय याला असे मोकळे करायचे नाहीत. हे बघा एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. यासाठीच हे पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर असे हे मोकळे करून घ्यायचे. पहा मस्त असे बारीक बारीक शेव आपले हे तयार झालेले आहेत. चला तर आता ग्रेव्हीसुद्धा आपली छान उकळलेली आहे. यामध्ये हे शेव घालायचे आहेत सगळे. आपण मस्त ज्वारीच्या पिठाची शेवभाजी करतोय. जर तुम्हाला नेहमीची भाजी खायचा कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं आहे आणि ते सुद्धा पौष्टिक, तर असा हा ज्वारीच्या पिठापासून तुम्ही ही शेवभाजी बनवून खाऊ शकता. सगळे शेव घातल्यानंतर मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. मसाला शिजलेले आहे, शेव शिजलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही. मस्त शेवभाजी तयार झालेली आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही शेवभाजी खायला ना खूपच मस्त लागते. तुम्हाला काय सांगू मी. तुम्हाला पाहिजे तर इथे अजून पाण्याचा वापर करायचा आधीच जेव्हा आपण मसाला बनवला ना त्यावेळेला, आणि ग्रेव्ही अजून तुम्ही पातळ करू शकता. मस्त अशी चमचमीत ज्वारीच्या पिठाची शेवभाजी तयार झालेली आहे. चपातीबरोबर खा, नानबरोबर खा, रोटीबरोबर खा किंवा तुम्ही भाताबरोबर नुसती खाऊ शकता. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.